नमस्कार. लाईफ विथ रंजनामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, दररोज आपल्याला आज भाजी कोणती करायची हा प्रश्न पडत असतो. त्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. अगदी कमी वेळात अप्रतिम चवीचा तोंडली भात आज आपण बनवणार आहोत. ज्यांना तोंडलीची भाजी आवडत नाही त्यांना हा भात नक्की आवडेल. रेसिपी सविस्तर सांगितलेली आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर तोंडली भात बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत. आणि तोंडली घेताना नेहमी ताजी व कोवळी बघूनच घ्यावी. आता तोंडली चिरताना त्याचा मागचा आणि पुढचा भाग थोडासा कापून टाकायचा, मध्ये चीर द्यायची आणि अशा प्रकारे पातळ काप करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तोंडली आपल्याला एकदम पातळ चिरून घ्यायची आहे. पातळ चिरल्यामुळे चांगली शिजली जाते. आणि अशा प्रकारे सर्व तोंडली मी चिरून घेतलेली आहे पहा. आता त्यानंतर एका टोपामध्ये या वाटीच्या साहाय्याने मी 2 वाट्या इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही बासमती तांदूळ, इंद्रायणी तांदूळ काही घेऊ शकता. हे तांदूळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील सर्व पाणी निथळून बाजूला काढून ठेवलेले आहे. त्यानंतर एक साधं वाटण करून घ्यायचं आहे. हिरवी मिरची, आलं आणि लसूण अशा प्रकारचे ताजे वाटण भातात घातल्यामुळे भाताची चव अनेक पटीने वाढते. हे वाटण पाणी न घालता आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे आहे. आता एका पातेल्यात ज्या वाटीच्या साहाय्याने 2 वाट्या तांदूळ घेतले होते त्या वाटीच्या साहाय्याने 4 वाट्या पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. त्यानंतर एक जाड बुडाचं पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये मी 4 टेबलस्पून तेल टाकलेले आहे. तेल चांगले गरम झाले की मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकायचे. जिरे पण छान फुलले पाहिजेत. जिरे छान फुलले की हिंग टाकायचा. हिंग टाकल्यामुळे एक भाताला छान सुवास येतो. त्याचबरोबर काही खडे मसाले टाकायचे आहेत, ते तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. खडे मसाले टाकले की आपल्याला 10-12 कढीपत्त्याची कोवळी पानं टाकायची आहेत. 10-12 काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. काजू टाकल्यामुळे एक छान चव लागते. हे सर्व चांगलं तेलात परतायचं. छान परतून झाल्यानंतर जो वाटून घेतलेला मसाला होता, हिरवी मिरची, आलं आणि लसूण, त्याचं वाटण तेलामध्ये टाकायचं. ते सुद्धा चांगलं तेलात परतून घ्यायचं. हे छान परतून झाल्यानंतर आपल्याला चिरून घेतलेली तोंडली टाकायची. तोंडलीसुद्धा तेलात छान परतायची. थोडा वेळ परतून झाल्यानंतर आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे. अंदाजाने मीठ टाकायचे. मी 1 छोटा चमचा मीठ टाकलं आहे. मिठामुळे तेलात तोंडली चांगली भाजली जाते. थोडा वेळ परतून झाल्यानंतर काही कोरडे मसाले टाकूया. कोरड्या मसाल्यांनी मी घेतलेला आहे 2 चमचे गोडा मसाला, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 2 चमचे धना पावडर आणि अर्धा चमचा हळद. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. गोडा मसाला टाकला की एक अप्रतिम चव येते तोंडली भाताला. आवर्जून गोडा मसाला टाका. तर हे सर्व मसाले मी छान परतलेले आहेत. आता त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि खोवलेलं खोबरं टाकायचं आहे. तेलामध्ये कोथिंबीर आणि खोवलेलं खोबरं टाकलं की चव अजून छान होते. त्यानंतर आपण जो तांदूळ नितळत ठेवलेला होता तो तांदूळ त्यामध्ये टाकायचा आहे. तांदूळसुद्धा थोडा वेळ परतायचा. 2 ते 3 मिनिटे तांदूळ आपल्याला अशा प्रकारे तेलात परतायचा आहे. सर्व मसाला तांदळाला लागला पाहिजे. त्यानंतर जे गरम पाणी आपण ठेवलेले होते ते गरम पाणी तांदळामध्ये ओतायचं आहे. थोडंसं पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे, नंतर आपण अंदाजाने टाकूया. आता छान उकळी येत चाललेली आहे. आता यामध्ये अजून थोडासा गूळ टाकायचा. गुळामुळे एक छान चव येते. त्याचबरोबर 2 चमचे तूप टाकायचे. 2 चमचे साजूक तूप टाकल्यानंतर थोडा वेळ हलवायचे आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे. त्यामुळे आंबट, गोड, तिखट अशी छान चव येते भाताला. लिंबू जरूर टाका. हे सर्व टाकल्यामुळे एक वेगळी चव येते भाताला. त्यानंतर आपल्याला मिठाची टेस्ट बघायची आहे. अजून थोडं मीठ लागणार आहे, म्हणून मी अजून 1-1.5 चमचा मीठ टाकलेले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता. हे सर्व साहित्य चांगलं हलवायचं आणि
त्यानंतर पातेल्यावरती झाकण ठेवून 5 मिनटं दणकून वाफ घ्यायची. 5 मिनटानंतर उघडून पाहायचे. भात अर्ध्यापर्यंत शिजत आलेला आहे. तर त्यामध्ये थोडी पाण्याची आवश्यकता वाटत आहे, म्हणून मी थोडं पाणी बाजूला काढून ठेवलेलं होतं, तेवढंच पाणी टाकायचे आहे, जास्त पाणी टाकायचे नाही. आता ते पाणी मी भातामध्ये टाकत आहे. हे पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा पातेल्यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आणि 7 ते 8 मिनटे बारीक गॅसवर वाफ द्यायची आहे. जर शक्य असल्यास या पातेल्याखाली जर तवा ठेवला आणि त्यावरती पातेलं ठेवलं तर भात छान मंद गॅसवरती शिजला जातो, मोकळा होतो आणि करपण्याची भीती नसते. पहा 7-8 मिनटानंतर माझा भात छान शिजलेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तोंडली पण शिजलेली आहेत मस्तपैकी आणि माझा तोंडली भात तयार झालेला आहे. वरून किसलेलं ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भात माझा तयार झालेला आहे. अशा प्रकारे तोंडली भात केला तर घरातले सगळेजण खुश होतात. लहान मुलांना तर खूप आवडतो. हा तोंडली भात तुम्ही दह्याबरोबर, रायत्याबरोबर, लोणच्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. खूप छान लागतो. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.